नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मोबाईल थ्रू सिनेमॅटोग्राफी करायची आहे आणि कोणता मोबाईल घेतला पाहिजे हे कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये असेल तर हा रील तुमच्यासाठी आहे. अँड्रॉइड फोन घेतला पाहिजे की आयफोन घेतला पाहिजे, हा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर मी नक्की सजेस्ट करेल तुम्ही आयफोन घेतला पाहिजे. पण त्यामध्ये अजून एक प्रश्न आहे की आयफोनमध्ये प्रो सिरीज घेतली पाहिजे की रेग्युलर सिरीज. मित्रांनो, आज माझ्याकडे आहे आयफोन 17 आणि आयफोन 17 प्रो. यामध्ये बेसिक फरक काय आहे की तुम्हाला पाहायला मिळते तो की बॅक कॅमेरा. यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 17मध्ये तुम्हाला 2 कॅमेरे पाहायला मिळतील आणि 17 प्रोमध्ये 3 कॅमेरे पाहायला मिळेल. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला डिस्प्ले जो आहे तो दोन्हीमध्ये सेम पाहायला मिळेल. पण महत्त्वाची गोष्ट काय, सिनेमॅटोग्राफी करताना कॅमेरा आणि आपल्याला बॅटरी बॅकअप तो आपल्याला मिळणार आहे आयफोन 17 प्रो सोबत. त्याचबरोबर यामध्ये दिलेला आहे 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि आयफोन 17 प्रोमध्ये दिलेला आहे 48 मेगापिक्सलचा कॅमेरा. म्हणजे कॅमेरा दोन्हीकडे सेमच आहे. पण यामध्ये तुम्हाला दिलेला आहे 8x झूम आणि आयफोन 17 मध्ये दिलेला आहे 2x झूम. म्हणजे जर तुम्ही सिनेमॅटोग्राफी करताय आणि तुम्हाला तुमच्या फुटेजमध्ये डेप्थ पाहिजे, तुम्ही आयफोन 17 प्रोचा नक्की वापर चांगल्या प्रकारे करू शकता. आयफोन 17 मध्ये आपल्याला A19 चिप पाहायला मिळेल आणि 8 GB रॅम पाहायला मिळेल. आयफोन 17 प्रोमध्ये आपल्याला A19 प्रो चिप पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर 12 GB रॅम पाहायला मिळेल, ज्यामुळे आयफोन 17 प्रो हा स्मूथली वर्क करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही आयफोन 17 प्रोमध्ये प्रोरेसमध्ये 4K 120 FPS पर्यंत शूट करू शकता आणि आयफोन 17मध्ये तुम्ही 4K 60 FPS पर्यंत शूट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही आयफोन 17 प्रोमध्ये अल्ट्रा वाईडमध्ये 60 FPS पर्यंत 4K शूट करू शकता. जर हे दोन्ही फोन तुमच्याकडे असतील तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा की याचा रिझल्ट कसा आहे आणि सिनेमॅटोग्राफरने हा फोन घेतला पाहिजे की नाही.